3 ऑगस्टला नाशिक क्षेत्रामध्ये पश्चिम भागामध्ये हलक्या सरीसरीचं वातावरण राहील, पण पूर्व भागामध्ये आणि उत्तर दक्षिण भागामध्ये सूर्यप्रकाश किंचित प्रमाणामध्ये आणि ढगाळ वातावरण असल्यामुळे हलक्या सरी देखील कोसळू शकतात. आणि जशी नाशिकची कंडिशन आहे तशी मालेगाव जळगावची पण कंडिशन आहे. छत्रपती संभाजीनगर, अहिल्यादेवीनगर परिसर देखील आहे, म्हणजे अहमदनगरचं जे नामांतर झालं अशा प्रकारे. तर अहमदनगरच्या दक्षिण भागामध्ये जे सारोळ कासार वगैरे भाग आहे इथे भाग बदलत सटकार येतील. त्यानंतर सांगलीचा भाग देखील ढगाळ वातावरण आणि हलक्या सरींचा आहे, सगळं सर्वदूर पाऊस नाहीये. त्यानंतर जो काही भाग आहे धाराशिवचा, सोलापूरचा या परिसरात एखाद दोन फळ्या निघून सटकारे वगैरे येऊ शकतात. या पलीकडे मोठं वातावरण नाहीये 3 ऑगस्टचं. लातूर जिल्ह्याला फवारणी योग्य टाइम मिळणार आहे, तो म्हणजे दुपारनंतर 4-5 वाजेपर्यंत फवारणीचा वेग आहे सकाळपासून. पण याच्यामध्ये 4-5 गावांना सटकारे वगैरे येतील, बाकीच्या गावांना फवारणीसाठी वेगळे कामं करण्यासाठी संधी आहे. बीड जिल्ह्यात देखील लातूर सारखीच कंडिशन आहे, जालन्याची कंडिशन तशीच आहे. पण जे अमरावतीचा उत्तर भाग आहे, बाँड्री लगतचा भाग आहे, यांना झडीचं वातावरण राहील. झडीचं वातावरण नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पूर्वेकडे भंडारा पूर्ण, गोंदिया पूर्ण, गडचिरोली पूर्ण, हिंगणघाट पूर्ण झडीचं वातावरण असणार आहे. चंद्रपूरचा विचार केला तर चंद्रपूरला दुपारनंतर झडीचं वातावरण सक्रिय होणार आहे. वर्ध्यामध्ये ढगाळ वातावरण आणि हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. ही 3 ऑगस्टची कंडिशन होती. आणि हिंगोली, नांदेड परिसरामध्ये भाग बदलत मोजक्या ठिकाणी जोरदार सटकारे येतील 5 मिनिटांसाठी आणि निघून पण जातील. अशी ही पूर्ण महाराष्ट्राची कहाणी ही आजच्या दिवसाची आहे, म्हणजे 3 ऑगस्ट रोजी राहील. तर 4 ऑगस्टचं कंडिशन अशा प्रकारे आहे. 4 ऑगस्टला महाराष्ट्राला पुन्हा भाग बदलत पावसाचे वेध लागतील. त्यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये सूर्यदर्शन ढगाळ वातावरण हे दुपारपर्यंत असणार आहे. सकाळून यांना क्लिअर वातावरण असेल. मराठवाड्यातील जिल्ह्यांना सूर्यप्रकाश आणि ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. नाशिक क्षेत्रामध्ये उद्या सुद्धा म्हणजे 4 ऑगस्टला सुद्धा भाग बदलत सटकारे झडीसारखा स्वरूप हे दुपारनंतर येण्याची शक्यता दाट आहे. सकाळून सुद्धा या भागामध्ये रिमझिम पावसाच्या सरी कोसळतील. पश्चिम महाराष्ट्रातला अहमदनगर भाग, सांगली, सोलापूर, सातारा भागामध्ये सुद्धा भाग बदलत रिमझिम सरींची शक्यता आहे. जळगावला सूर्यप्रकाश कमी प्रमाणात राहील, मात्र ढगाळ वातावरणामुळे हलक्या सरी कोसळतील. आणि सेम कंडिशन बुलढाणा जिल्ह्याची सुद्धा आहे. त्यानंतर नागपूर जिल्ह्याच्या अकोल्याकडील जे साईट आहे या भागांना देखील झडीसारखं स्वरूप उद्या सुद्धा येऊ शकतं सकाळच्या पारी, पण दुपारनंतर हवामान वातावरण हे वाढण्याची शक्यता देखील दाट आहे. छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिमेकडील भागांना उद्या 4 ऑगस्टला सुद्धा पावसाची शक्यता आहे. तर आता खरा स्वरूप जे आहे ते मंगळवार आणि सोमवार आणि मंगळवार राहील, कारण की महाराष्ट्राला सकाळच्या पारी दुपारपर्यंत क्लिअर वातावरण बघायला मिळेल, म्हणजे सूर्यप्रकाश आणि एक गरमीची लेवल असणारं वातावरण मिळेल. टेम्परेचर खूप वाढणार आहे. जळगाव, नंदुरबार, धुळे यांना 2 दिवस विश्रांती आहे, तो काळ असणार आहे सोमवारचा आणि मंगळवारचा. पण मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांना भाग बदलत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. आता यामध्ये शेतकरी म्हणजे सर मेघगर्जनेसह पाऊस म्हटल्यानंतर सगळ्या ठिकाणी आहे का, तर अशा प्रकारे हा अंदाज असणार आहे. उदाहरणार्थ एखादा जिल्हा असेल, आपण त्याला बीड म्हणून गृहीत धरूया, तर बीड जिल्ह्याच्या 25% भागामध्ये मुसळधार सरी कोसळू शकतात. उर्वरित भागांना 20% भागांना रिमझिम पाऊस होऊ शकतो आणि 50 ते 40% भागांना तो सोडू देखील शकतो. अशी ह्या 2 दिवसाची कंडिशन म्हणजे सोमवार आणि मंगळवारची असेल. यामध्ये गरमीची लेवल वाढल्यामुळे हे गर्जनेचे प्रकार घडतील. अल्ट्रा सेरस कोलंबस या ढगांची निर्मिती होण्याच्या आधी हे सोमवार आणि मंगळवार पोषक देखील राहणार आहे. मंगळवारची कंडिशन थोडक्यात सांगायचं झालं तर आता मंगळवारी आपण 2 दिवस म्हणजे जळगाव आणि जे काही शहादा, नंदुरबार परिसर आहे यांना आपण विश्रांती दिली. अक्षरशः सोमवार आणि मंगळवार यांना विश्रांती राहील. पण तुरळक ठिकाणी आता कसं पाऊस पडेल आहे, गरमी होणं, ढग निर्माण होणं आणि सटकारा वगैरे एखाद्या ठिकाणी पडू शकतो. अन्यथा 90% भागांना ही विश्रांती आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार ह्या भागांना, त्यामध्ये मालेगाव पण येतोय आणि नाशिक पण येतोय. मात्र मराठवाड्यामध्ये, पूर्व विदर्भामध्ये ढगाळ वातावरण, हलक्या सरी आणि विश्रांतीचा काळ मंगळवारी सुद्धा पाहायला मिळणार आहे. अशा प्रकारे मंगळवारचा अंदाज होता. तर सर तुम्ही मागील व्हिडिओमध्ये जे सांगितलं होतं की 29 तारखेपासून तर 31 तारखेपर्यंत सूर्यदर्शन राहणार, तर ते मागील अंदाज जे आहे ते आपला पूर्णपणे खरा ठरलेला आहे. आणि हे जे आता सांगितलं मी विस्तृत पद्धतीने, कारण की वेगवेगळ्या जिल्ह्यांचा वेगवेगळा अंदाज आहे. मी जसं तुम्हाला टक्केवारीनुसार, विभागानुसार कोणत्या तारखेला कसं वातावरण आहे हे देखील शेतकऱ्यांनी व्यवस्थित. आता काय होतंय, मी बरेच वेळेस पाहिले तुमचे व्हिडिओ काही जण अर्धवट पाहताय. आपला भाग सोमवारी काय सांगितलाय, म्हणजे आजच्या 3 तारखेला काय सांगितलंय, 4 तारखेला काय सांगितलंय, 5 तारखेला काय सांगितलंय, हे टप्प्याटप्प्याने जर ऐकल्यानंतर तुम्हाला अंदाज समजेल आणि सगळ्या गोष्टी विस्तृत स्वरूपामध्ये समजेल. जर नाही समजलं तर आपला एक लाईव्ह प्रोग्राम असतो, तुम्हालाही माहितीये, तोडकर हवामान अंदाज लाईव्ह, आपला संध्याकाळच्या 7:30 किंवा 8 वाजता नक्की पाहायला मिळतोय.
त्यामध्ये अर्ध्या घंट्याच्या कार्यक्रमामध्ये तुमचे प्रश्न उत्तर घेतली जात आहेत, अंदाजही दिला जातोय आणि लॉंग टर्म अंदाज मात्र आपल्या तोडका हवामान अंदाजामध्येच आपण देण्याचा प्रयत्न करतोय. आणि सर त्यानंतर तुम्ही सांगितलं होतं 1-2 ऑगस्टला बऱ्याच भागामध्ये जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार, तर ते बी आपला अंदाज खरा ठरलेला आहे 100%. नक्कीच नक्कीच. ठाकरे सर, जसं मी तुमच्या चॅनलवरती अंदाज देतोय, मागील काही दिवसापासून पाहतोय आपण, शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया देखील खूप चांगल्या आहेत. ज्या भागामध्ये जसं घडलं तसं सांगतायत. काही जण थोडंसं क्रॉसमध्ये बोलतायत, पण त्यांच्या भागातली समस्या काय आहे त्यांनी आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. कुठल्या पद्धतीनं वातावरण तुमच्या भागामध्ये सक्रिय होते, कुठल्या पद्धतीनं वातावरण तुमच्या भागात निष्क्रिय होते, भौगोलिक परिस्थिती काय आहे, म्हणजे डोंगराळ भाग वगैरे सगळ्या गोष्टी, तालुक्यापासून तुम्ही किती किलोमीटर लांब आहात, जिल्ह्यापासून कोणत्या साईडला तुम्ही आहात, हे सगळं तुमच्या कमेंट बॉक्समध्ये करायचे. नेक्स्ट टाइम आपण त्यांच्यावर कमेंट सुद्धा घेतल्या जातील. हो, बरेचसे शेतकरी काय करताय सर, कमेंट टाकत आहे पण ते त्यांचा जिल्हा टाकत आहे. नाही, जिल्ह्याची कसं आहे सर, आता नाशिकमध्ये सुद्धा इगतपुरी भागामध्ये काही ठिकाणी चांगला पाऊस झालाय, निफाडला कमी आहे, देवळाला कमी आहे, सिन्नरला कमी आहे. पण सिन्नर, देवळा, निफाड कमी जरी असला तरी त्यांच्याच काही गावांना बऱ्यापैकी पाऊस आहे. आता छत्रपती संभाजीनगरचं चित्र बघायला गेलं तर एक साईड त्यांची कमी आहे, तर कन्नडच्या काही गावांना अक्षरशः पावसानं वैतागून टाकलंय. तर कन्नडच्याच काही गावांना 10-5% अशी गाव आहेत त्यांना अजूनही पावसाची गरज आहे. म्हणजे अशा प्रकार आहे, पण ते गाव कुठलं, कोणत्या दिशेला आहे, कोणत्या भागात आहे आणि उद्या त्यांच्या भागामध्ये कसं सिस्टम बनणार आहे त्याबद्दल आपण विश्लेषण सहित माहिती देऊ शकतो आणि सविस्तर अंदाज देखील देऊ शकतो. पण जर तुम्ही पूर्ण जिल्हा ग्राह्य धरत असाल की आमच्या भागात थेंब नाहीये, तो जिल्हा आणि त्याच भागातून जर आपल्याला कमेंट वेगवेगळ्या पद्धतीचं असेल, कसं आम्ही कदरलोय, आम्हाला पाणी भरपूर झालंय, कधी उघडणार, मग एकाच भागातनं अशा कमेंट आल्यानंतर आमचा पण संभ्रमण तुटतोय की आपण यांच्या भागात पाऊस सांगितला होता, झाला देखील अशा कमेंट आल्या, मग हा भागात हा व्यक्ती का नाही म्हणतोय, तर त्या भागातला तो व्यक्ती कुठल्या ठिकाणाचा आहे त्यासाठी त्यांनी आपल्या भागाची संपूर्ण माहिती द्यायची आणि नंतर त्यामधले अंदाज तुम्ही बघायचा आहे. तर सर तुम्ही मागील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की शेतकऱ्यांना सपोर्ट करा, तर शेतकऱ्यांनी आपल्याला भरमसाठ सपोर्ट केलेला आहे मागील व्हिडिओमध्ये. कसं आहे ठाकरे सर, शेतकऱ्यांच्या मनामध्ये काय प्रश्न आहेत ते तुम्ही जर मांडले तर शेतकरी तुम्हाला सपोर्ट करा म्हणण्यापेक्षा नाही म्हटलं तरी ऑटोमॅटिक करणार, कारण की त्यांचे प्रश्न तुम्ही घेताय, त्यांच्या कमेंट देखील घेतायत. आणि विशेष म्हणजे तुम्हाला तुमचं काम काय आहे की आपल्याला आपल्या चॅनलवरती रेकॉर्डिंग घ्यायची आहे, पण शेतकऱ्यांच्या मनामध्ये काय प्रश्न आहेत हे सरांना विचारून घ्यायची. कुठलाही हवामान अभ्यासक असू द्या, त्यांचं काम तो करतोय, पण शेतकऱ्यांच्याही मनातले प्रश्न तुम्ही घेण्याचा प्रयत्न करताय, त्यामुळे शेतकरी तुम्हाला सपोर्ट देखील करतायत. तर असे जर प्रश्न घेताय तर शेतकरी तुम्हाला अजूनही सपोर्ट करतील, असं माझं वैयक्तिक मन आहे. चालेल. तर सर आता म्हटलं 8 तारखेच्या समोर पाऊस राहणार का? 8 तारखेच्या समोर पाऊस आहे, पण कसं आहे पाऊस तो विश्रांतीच्या काळामधला पाऊस आहे. म्हणजे जी लागो कंडिशन होती, ठीक आहे, तर ती कंडिशन की मागील दिवसापासून कमी झाली. उदाहरणार्थ 27-28 ला जो वैताग आणला दिवसभर पावसाचा, तो आता कुठेतरी कमी झाल्यासारखा पाहतोय. आहेत महाराष्ट्राचे काही कानेकोपरे जसे की अमरावती असेल, अकोला असेल, आणि भाग बदलत पाऊस पडणार जो पाऊस आहे तो दिवस मावळता सटका देऊन जातोय. अशी कंडिशन ही आता कमी झालेली पाहिली आपण. आणि जसा जसा दिवस पुढे ढकलतील ऑगस्ट महिन्यामध्ये, आता हे श्लेषा नक्षत्र आहे, नक्षत्राबद्दल देखील शेतकऱ्यांना ठाऊक असतं, ते ह्या नक्षत्रामध्ये पाऊस पडणं आणि लगेच त्याच्या ऊन येणं, ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन सोबतच असतं. आणि हे देखील महाराष्ट्राला पुढील 15 दिवस असं चित्र पाहायला मिळणार आहे. नंतर त्या 15 दिवसानंतर वातावरणामध्ये चांगली ही मोकळीक राहणार आहे. पण असं नाही की आता 11 ऑगस्ट पासून 12 ऑगस्ट पासून जो आपण खंड सांगितलाय, हा खंड गेल्या वर्षीच्या तुलनेत मी पहिलेही सांगितले की कमी आहे. विश्रांतीसारखा खंड असेल, तुम्हाला पिकं करपतील अशी कंडिशन पाहायला मिळणार नाही. पण ज्या भागामध्ये मी त्याही रेकॉर्डिंगमध्ये 8 दिवसापूर्वी तुम्हाला सांगितलं ठाकरे सर, ज्या भागामध्ये पाऊस कमी झालाय, तो नाशिक क्षेत्र असेल, नगर परिसर असेल आणि छत्रपती संभाजीनगरचा पैठण वगैरे भाग परिसर असेल, तर ह्या भागांना थोड्या झळा बसतील. पण एवढाही मोठा खंड नाही. यंदा लानिना आहे, मी लानिनाबद्दल बोललो की नाही माहिती नाही मला, पण मी लानिनाबद्दल फोकस करून सांगतोय की यंदा लानिनाचं वर्चस्व असल्यामुळे पावसाला खूप कमी आहे. आणि अजूनही ज्यांना पाऊस कमी झालाय त्यांना एक गुड न्यूज अशी आहे की तुम्ही तुमच्या भागामध्ये पाऊस कमी आहे मान्य आहे, पण तुमच्या भागा इतकं अवरेज सतत पाऊस पडणाऱ्या भागांना येणार नाहीये. कारण याचं असं आहे की तुम्हाला परतीचा प्रवास एकदम मुसळधार असणार आहे आणि थोडं पोषक वातावरण पाहिजे तुम्हाला. ते वातावरण ह्या काळामध्ये मिळतंय, म्हणजे सूर्यप्रकाशही मिळतोय, पाऊस कमी असल्यामुळे जे काही नुकसान होणारे कंडिशन असतात, आता सतत पाऊस पडल्यामुळे काही काही पिकांची नुसती वाढ झाली आहे, ते बोंडाचे प्रमाण कमी आहे, तर ह्या गोष्टीला तुम्ही सामोरं जायचं काम पडणार नाही. उलट ज्या भागांना पाऊस कमी नाही ते भाग चांगला राहणार आहे, हे देखील माझ्याकडनं त्यांना गावी आहे. ओके, धन्यवाद सर. धन्यवाद.